नव्या मॅच दिशेने भरत पाटील पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, पहिला बॉलवरती फटका फसलाय प्रेम पाटील यांच्या हातामध्ये, पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली, फलंदाज बाद गॉन. इथे एक मॅच जिंकलेला संघ प्रवेश 11 संघाला एक मॅच पराभव छायामध्ये जावं लागलं, तर एक मॅच जिंकलेला नियांश 11 संघ आहेत तो सुद्धा पण मैदानावरती पाहताय. धावा धावपलकावरती अजूनही खातो पण नाही झालं, पण भरत पाटील यांच्या पहिल्याच बॉलवरती विकेटनं मैदानावरती आता फरक जाणवणार आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आणि विकेट कोणाची मिळाली? दीपेश लोखंडे यांची विकेट मिळाली. प्रेम पाटील यांचा कॅच आपण मैदानावरती पहिल्याच बॉलवरती. हवेमध्ये घ्यायची संधी, बड्डे बॉय विशाल, हो विशाल कधी नाही कॅच सोडत, विशालने घेतलाय कॅच, मिळाली विकेट. प्रथमेश ओगे मैदानाच्या बाहेर गॉन. आणि आम्ही नुसतं स्कोअरचा विषय काय नाही करत, पण एक गोष्ट आहे, जर कोपरी गावचे काही स्कोरर शिकले तर आहे त्यांच्यासाठी देखील, कारण की आता अनेक सारा मॅचेस सुरू आहेत जिथे दिवसाचे स्कोररला 1000 रुपये सुरू आहेत, 1000 रुपये सुद्धा स्कोररसाठी देखील आहेत. मग संधी आहे युवा तरुणांना, जर शिकले तर डेला 1000 रुपये तुम्हालाही भेटू शकतात आणि आमच्या जोडीने आहे चान्स. मग आता गावातील तरुणांना संधी आहे, स्कोरर नाही आता शिकले मग कधी शिकणार? स्कोरिंग साधं सोपं काम आहे, फक्त माइंड डायजेशन थोडंसं करणं गरजेचं आहे. थोडंसं लक्ष ठेवलं तर प्रत्येक गोष्टीची तुम्ही दखल होऊ शकतात. प्रथमेश शोके बाद झाला, नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात निलेश पाटील. वर्सेस जियांश 11 चालू असलेला मॅच आपण सध्या घडला पाहतायत. हॅट्रिक ऑन आहे, 2 विकेट मिळाल्यात. हो बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह, आता थोडंसं फ्रंटफुट की बॅकफुट हाही प्रश्न होता, पण थोडंसं फ्रंटफुटला आले, बॉलला ड्राईव्ह केलं आणि ड्राईव्ह करत असताना 1 रन या ठिकाणी घेतली गेली. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 1 रन आणि निलेश पाटील यांच्या खात्यामध्ये देखील 1 रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. नाही रन नाही घेतली, ती निर्धाव चेंडू आलेले आहेत. मध्ये खळा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक रोनित पाटील होते त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न. धावसंख्या 4 चेंडू देखील संपला आणि धावसंख्या आहे 1 रन. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक असणार आहेत. 3 ओव्हरची मॅच आहेत, 2 संघादरम्यान चालू असलेली मॅच आहेत. गोलंदाज मैदानावरती रेडी, पुण्यात भरत पाटील ओध विकेटने अक्षय साडी. चांगला बॉल पाहायला मला अपील होती विकेट कीपर नितेश पाटील यांच्या माध्यमातून, परंतु दाट फेटाळ लावली पंचांनी आणि या ठिकाणी मात्र घोषित केलं या ठिकाणी नॉट आउट. निर्धाव चेंडू मैदानावरती आलेला आहे. 5 चेंडू देखील संपला गेला. धावा धावफलकावरती 1 धाव आहेत. शेवटचा बॉल मैदानावरती शेष असेल. धावा धावफलकावरती 1 धाव. याचा पुढचा मॅच जो आहे तो तीर्थराज फाउंडेशन आणि ST20. यावेळचा बॉल दांडी गुल, ST उद्ध्वस्त. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 मोठे विकेट. सुरुवातीला दीपेश लोखंडे, प्रथमेश ओगे आणि आता अक्षय मातले यांना परतावं लागेल तंबूच्या दिशेने. भरत पाटील यांची लयबद्ध गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या फक्त 1 रन. विकेट मैदानावरती मिळाले. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट मैदानाच्या बाहेर गॉन.
रोनित पाटील आलेत आणि नवीन बॅटर मैदानावरती किशोर किनी, आपल्या बोडीचे खेळाडू किशोर किनी आहेत, ते सुद्धा मैदानावरती आलेले आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये रन आहे धावफलकावरती 1 धाव. चला, रोनित पाटील मैदानावरती आलेले आहेत गोलंदाजी मार्क्सवरती. पुढचा मॅच दोन्ही टीम रेडी राहायचं आहेत. रोनित पाटील पुढचा बॉल. यावेळेचा बॉल यष्टांच्या अगदी वरून मात्र बॉल पाहायला मिळाला आणि सरळ यष्टांच्या वरूनही गेले. निर्धाव चेंडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. डॉट बॉल मैदानावरती येतोय. धावफलकावरती धावा आहेत संघाची 1 धाव धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव आलाय रोनित पाटील आणि कॉन्फिडन्स वाढलाय. सुरुवातीचं षटक भरत पाटील यांचं 1 रन 3 विकेट. मग कॉन्फिडन्स वाढणंही गरजेचं होतं. तो थोडासा कॉन्फिडन्स वाढलेला आहे या ठिकाणी रोनित यांचाही. यावेळेचा बॉल आपण पहिला हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक नमन, हो हो हो, कॅच घेण्याचा प्रयत्न, परंतु बॉलवरती पोहोचेपर्यंत पुन्हा 2 रन मैदानावरती कंप्लीट होतो. 3रा रनचा प्रयत्न नाही थांबल्यात. मैदानावरती आता 2 धावा येणार आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर धावफलकावरती वाढली आहेत. धावफलकावरती 3 धावा. यानंतर होणारा मॅच आहेत ST20 स्पोर्ट्सचा संघ आहे ज्यांना विजय हवा गरजेचा आहे. आणि दुसऱ्या बाजूला असेल तीर्थराज फाउंडेशन ज्यांनी करताना 1 मॅच जिंकलाय आणि 1 पराभूत झालाय. हवेमध्ये खेळलाय चेंडू, उंच गेला, दूर नाही गेला, परंतु प्रेम पाटील चेंडू वरती. ओ हो 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 हो, व्हॉट अ कॅच, बॅकनी रसन कॅच. प्रेम पाटील धावत गेले, बॉल पर्यंत नजर ठेवली आणि गाव कप मध्ये ह्या गोष्टी शक्य आहेत. मैदानावरती दाखवून दिलं. म्हणून मी म्हटलं कोपरी संघाच्या ए संघामध्ये जास्त ज्या खेळाडूंना खेळत असेल आज तुमच्या क्षेत्ररक्षकाची भूमिका दाखवायची आहे आणि प्रेम पाटील यांनी दाखवली. विकेट मिळाली. गॉन. हवेमध्ये आहे चेंडू आपण पाहिला तर गोलंदाज रोनित. हो नाही, चेंडूवरती थोडस नजर नव्हती. कदापि नजर असती तर आई कॅच कॅरी होऊ शकला असता, पण तसं नाही घडलं मैदानावरती. या ठिकाणी आपण पाहिलं तर 1 रन घेतले गेलेत. धावफलकावरती धावा जर संघाच्या पाहिल्या बॉलचा काही संपला आतापर्यंत 4 ना 5वा बॉल. यावेळेचा बॉल आपण पाहिला. पुन्हा एकदा बॉडीवरती प्रेस झालाय. अपील झाले पंचांची, परंतु नाही अपील तिथून फिल्डाला लावलेत. 5 चेंडू संपला गेला. धावा धावफलकावरती 4 धावा 4 गडी बाद. प्रहार शेलवन विलास गावडे यांचा संघ दुसऱ्या बाजूला आजचे उत्सवमूर्ती प्रभाकर जोगेसाहेब, दुसऱ्या बाजूला विशाल पाटील. आणि विशाल पाटील संघ मालक आहेत आणि त्यांचाच संघ आहेत. सध्या चांगली कामगिरी मैदानावरती करतोय रोनित. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढून करण्याचा प्रयत्न, स्टेप आउट केलं, बॉल खेळण्याचा प्रयत्न, 1 बाउन्स ते बॉलला कलेक्शन केलंय. फेकी देखील चांगली झालाय. एकाच रनवरती मात्र फक्त समाधान व्यक्त करावं लागलंय. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरमध्ये रन आहेत. धावफलकावरती प्रहर शिलवन संघाच्या 5 रन 4 गडी बाद. परिस्थिती अगदी बिकट आहेत. बिकट परिस्थितीमधून पुढे यावं लागेल तर मॅच तुम्ही जिंकू शकतायत. एक संगीत घेऊया आणि त्याच्यानंतर येऊयात पुन्हा विशालजी कांबेरे रेडी आहेत. थँक्यू. आणि ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा झाला मैदानावरती. त्या ठिकाणी रन हाती घेतली गेली. 1 ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा येत आहेत. नितेश पाटील मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती आहेत. पहिला चेंडू नितेशांच्या बॉलवरती 2 धावा आल्यात. धावा धावफलकावरती 7. सूर्या राऊत एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर किशोर किनी. आज प्रत्येकाला काही ना काहीतरी मैदानावरती करावं लागणार आहेत आणि सध्या करण्याचा प्रयत्न मैदानावरती करतायत बॅटर. हवेमध्ये खेळला चेंडू, झेलची संधी. प्रेम पुन्हा एकदा सहज आणि सोप्यारीत्या कॅच कॅरी केलाय. फलंदाज बाद. आणखीन एका विकेटचं पतन. 5वा धक्का लागलाय प्रहर्ष 11 संघाला. गॉन.
धावपलकावरील धावा 7 आणि जेवणाची सुविधा उपलब्ध झालेली आहे, त्यामुळे सर्व जेवणाचा आस्वाद चांगल्या प्रकारे घेत आहेत. फक्त आपला बॉटल म्हणजे पाण्याच्या बॉटल दुसऱ्या बॉटल त्या थोडंसं बाजूला टाका मैदानाच्या, जेणेकरून मैदानावरती कुठल्याही प्रकारचा जो कचरा होणार नाही याची प्रत्येकजण काळजी घेऊयात. मैदान आपल्या सर्वांचं हे मैदान आहे. हवेमध्ये खेळला पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू बिटवीन द गॅप निघून जाईल का? यस, पहिल्यांदा चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषेच्या पार. मिडल रेंजर मयुरेश पाटील यांच्या बॅटमधून चौकार. मयुरेश तुला नाही प्रॅक्टिस मध्ये, परंतु आता मैदानावरती चांगला स्ट्रोक एक्झिक्युशन केलं मयुरेशनं, आणि तो देखील नितेश पाटील यांच्या अगेन्स्ट. पुढे टाकलाय. आता पाहिलं आधी शॉर्ट बॉलला खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यानंतर थोडासा पुढे घेऊन गेले आणि निर्धाव चेंडू मैदानावरती आलाय की नाही, काय घडलंय या संपास निखिल उभे. वाईट बॉल आहे, व्हाईट बॉल पंचाने घोषित केलेले आहेत. अतिरिक्त स्वरूपाची धाव मैदानावरती आलेले आहेत. धावा धावपलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 12 रन. हवेमध्ये खेळलाय, सरळ बॅटे खेळला, फटका छान खेळला रोहन पाटील. रॉनी चेंडूवरती पुढे येतोय, बॉलची फील्ड करतोय, फेकी करतो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी यशस्वी रित्या मैदानावरती 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 2 धाब्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावपलकावरती 14 रन ऑन दी बोर्ड लगावले गेलेले आहेत. चेंडू तक्कर मैदानावरती संपलाय 4, उर्वरित बॉल शिल्लक आहे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नितेश शॉर्ट बॉल लवकर पोझिशन मध्ये आले. हो मयुरेश पाटील इज ऑन फायर आणि मयुरेश पाटील यांच्या बॅटमधून षटकार. म्हणजे 1 वर्षामध्ये गावकप खेळणारे खेळाडू आहेत. एका वर्षामध्ये वाट पाहत असतात गावकप कधी येणार, पण गावकप मध्ये आल्यानंतर आता षटकार मैदानामध्ये ठोकलाय. षटकार चौकारांची आतिषबाजी. धावा 20. शेवटचा बॉल नितेश, चांगला बॉल पाहायला मिळाला. पुन्हा मात्र तिथून 1 धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती तो, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र तिथे फलंदाजाला परतावा लागेल. 1च धाव मिळालेली आहेत. धावा धावपलकावरती 1 ने वाढल्यात 21. करायच्यात मैदानावरती 3 ओव्हरमध्ये 22 रनचं आव्हान आहेत. ते आव्हान आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चला पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. ST20 स्पोर्ट्स कर्णधार आपण यायचं. चला पांडू काका आहेत, त्यांच्यासोबत टॉस करूयात. आता कर्णधार प्रभाकर जोगे साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि राजेश जोगे हे 2 कॅप्टन असणार आहेत. टॉस पुढच्या मॅचचा केला जाईल. सचिन दादा कॅप्टन ST20 कॅप्टन या. बोर्ड साहेब यांच्यासोबत टॉस होते. पांडू बाबा यांच्यासोबत तिथे टॉस केला जातोय. नाणेफेकीचा कॉल
पांडुरंगांचे शुभ असे टॉस आणि टॉस पहा कोण जिंकलंय. राजेश योगी यांनी की तीर्थराज फाउंडेशन हा टॉस जिंकलेला आहे. बघू नको बघू चला मॅचला सुरुवात. लक्ष आहे या मॅच मध्ये 22 धावेंचं लक्ष असणार आहे. स्ट्रायकरवरती भरत पाटील, नॉन स्ट्रायकरवरती आपण पाहिलं तर नमन ओगे हे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजीवरती दीपेश लोखंडे. पण एक गुड न्यूज आपण पाहिलेलीच होती की भरत पाटील सध्या जे आपल्या लेडीज आहेत, महिला आहेत, ज्या आपल्या मुली आहेत, त्या मुलींचं जी कोचची भूमिका आहे ती सध्या बजावत आहेत त्या जुदानीच्या मैदानावरती. आणि जर आपल्या विभागामध्ये कुठलीही मुलगी असेल जिला खऱ्यातनं जी लेदर क्रिकेट खेळत असेल, मग लेदर क्रिकेटमध्ये तिला पुढे आणण्याचं काम आहेत भरत पाटील सुद्धा बागदर सरी आहेत जे कोचची भूमिका बजावत आहेत. आणि प्रशिक्षण मध्ये थेट मुंबई एमसी खास करून तिथे खेळण्याची जी संधी एमसीए साठी ती खेळण्याची संधी मात्र मिळणार आहेत. त्यामुळे आपल्या विभागातील गरजू कुठल्याही मुली असतील आपण पुढे प्राधान्य द्या. भरत पाटील या पागदर सरांशी संपर्क साधा, पुढे आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाईल. गोलंदाजी मार्गावरती दीपेश लोखंडे आहेत. रन करायचे 22 आणि म्हणून मी म्हटलं ना कोपरी गावगम नाही पण कोपरी गावामध्ये तर हा जत्रा आहे. यात्रा आजचा दिवस आणि उद्याचा दिवस सोडला तर परवा आणि अरवा यात्रा आहे. मग 13 आणि 14 कोपरी गावची यात्रा प्रत्येकाला माहिती एक मोठी यात्रा असतं. पण ही यात्रा आहे आणि खऱ्यातनं आज क्रिकेटची यात्रा या मैदानावरती भरलेल्या आहेत आणि आजचा दिवसच आहेत. माझे उपसरपंच आदरणीय प्रभाकर जोगे साहेब यांचा वाढदिवस. नेहमी क्रिकेटला जपणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांना आपण पाहिलेलं आहे. पहिला बॉल दीपेश यांचा बॉल भरत पाटील यांच्या अंदाजामध्ये खेळलेला बॉल चोनू चालाय सरळ सीमा पार. पहिलाच बॉल वरती तडाकेबाज सुरुवात, चौकार. महिना येईल पण निधी पाटील, रुपाली पाटील सध्या येत असताना आपण पाहतात सर्वांनी वरती या. आणि नमन ओगे यांच्या पत्नी आलेल्या आहेत. आता नमन ओगे यांच्यासाठी पारितोषिक आहे 500 रुपयाचा प्राइस नमन ओगे यांच्यासाठी असणार आहे म्हणून आता पारितोषिक लागणार आहेत. निलिमा पाटील आलेल्या आहेत आणि निलिमा पाटील यांच्याकडून ते पारितोषिक असणार आहेत. निलिमा सॉरी आणि रमदान शेख यांची खीर आमच्यापर्यंत पोहोचला. थँक्यू. चला भरत पाटील साठी पारितोषिक आलं रमजान शेख कडून 3 6 साठी 1000. फटका खेळा मध्ये खेळला चेंडू चाललाय पुन्हा बिटवीन द गॅप 4 आणि त्याच्या अगेन पुन्हा मैदानावरती खेळलेला हा दर्जेदार अप्रतिम चौकार, 4 रन. या ठिकाणी आगमन होतं, त्यांचे स्वागत आहेत. आणि आता प्रत्येकाच्या मम्मी पण आल्यात पण यांनी भरपूर काय काय खाल्लं सगळ्यांनी. सगळ्या लहान मुलांना भरपूर काय काय खाल्लं इकडे. आता कोणाला काय द्यायचं नाही. धावसंख्या 8, 2 बॉलचा खेळ संपलाय. चौकार. स्वीप करण्याचा प्रयत्न अपील झालाय. तिथून आता भरपूर काही गोष्टीची चर्चा देखील रंगली आहेत. धावाधावपलकावरती 8, संघाची धावसंख्या 8, करायच्यात मैदानावरती 22. पुढचा मॅच यस T20 स्पोर्ट्स कोपरी आणि त्याच्या अगेन्स्ट असेल तीर्थराज फाउंडेशन. या दोन टीम दरम्यान ती मॅच रंगणार आहेत. एक मॅच जिंकलाय तो तीर्थराज फाउंडेशन, एक मॅच पराभूत झाला, 2 मॅच हारलाय तो संघ यस T20 स्पोर्ट्सचा संघ. परंतु ती मॅच पुढचा भाकीत करणारी मॅच. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर आता लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पंच निखिल जोगे आमच्यापर्यंत वळत आहेत. आता निखिल जोगे आहेत पण डान्सिंग अंपायर म्हणलं तर आणखी मजा येईल. थोडासा डान्स करण्याचा प्रयत्न केला तर मजा येईल. हा कोण नमन ओगे आहेत. नमन ओगे डान्सिंग अंपायर आहेत सध्या.
धावसंख्या 9. पुढे आपण पहिला बॅकवर्डला गेले, स्लाइस केला, फटका छान प्रकारे खेळला, चेंडू मात्र निघून जाईल. 1 2 3 अगेन 4, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चला टेंगे टेंगे येणार, आता टेंगे टेंगेवर कोण नसणार. चला बघायचं टेंगे टेंगेवर कोण नसणार. त्यांना ट्रॉफी आहे संध्याकाळी. टेंगे टेंगेवर जो चांगला डान्स करणार त्यांना ट्रॉफी असणार आहे. चला विवान पाशवी कोण कोण नसणार. साक्ष पण आहे टेंगे टेंगेचा डान्स. थांबा थोडं गाणं येणार आहे. धावा धावल का वरती आहेत 13. चला 13 धावा झालेल्या आहेत. पुढचा बॉल फुलटच बॉल आहे, खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक केतन पाटील यांच्या हातामध्ये विकेट. फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. विकेट. चला टेंगे 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 डान्स सुरू आहे. हा थँक्यू थँक्यू. आता सध्या विवान नसतो, पण विवाने चष्मा लावला म्हणून तो कोणाला वाटत नाही, पण तो नाचतो. थँक्यू थँक्यू. हे पाहायचं आपल्याला. टेंगे टेंगे पुन्हा येणार. चला बाहेर आता थोडं मागे या. टेंगे येणार, पुन्हा येणार. धावा 13 झालेल्या आहेत, करायच्यात 22 धावाचं टार्गेट आहे. धावा झालेल्या 13. रोहन पाटील रॉनी. ओ नाही मिस केलं थोडंसं बॉल. चांगला बॉल पाहायला मिळाला. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला हे पहिलं षटक कंप्लीट झालंय. धावा धावफलकावरती आहेत 13. करायच्यात मैदानावरती रन 22. जवळ डीजे घडी ऐकत विशालजी गंभीरे यांचं पुन्हा एक संगीत. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. अंपायर कॉलिंग करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव मिळालेली आहे. धावा धावफलकावरती लगावलं गेलं तर संघाच्या एकूण धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 14. अक्षय मातले यांनी हॅट्रिक घेतली तर अमोल पवार यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज आहे. हॅलो नमन ओगेने जर 3 6 मारले तर विलास गावड यांच्याकडून 1000 आणि त्यांच्या सौभाग्यवत यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. आता एवढे फोन येणार आहेत ना की समोरचा करेल त्याला बिझीच लागेल फोन, इतके फोन येतील. धावफलकावरती धावा संघा सध्याच्या घडीला 14 रन. फटका खेळला नमन ओगेनं. चेंडू झाला सीमारेषेच्या पार. नमन ओगे यांच्या बॅटमधून स्पेशली चौकार.
आणि आता विवानच्या ऍक्शन मध्ये परफेक्ट ऍक्शन आहे, पण सगळं ऍक्शन नाही, ऍक्शनही करतो आणि रिॲक्शनही दाखवतोय की नाही मी नाचतो बघा माझ्याजवळ. धावा धावल का वरती 18 आहेत, पण थोडं इकडे नाचा की कॅमेरा पण तुमच्यावरती येईल, कॅमेऱ्यामध्ये पण दिसाल. अभिमध्ये खेळलाय नवनोगेनं आजच्या दिवसामध्ये 66 धावा ठोकल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये, आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं पुण्याच्या मैदानावरती षटकार ठोकलाय आणि विजयी भव मैदानावरती रन पूर्ण झालेले आहेत. मॅचला जिंकले टीम नियांश 11 संघानं. सलग दुसरा मॅच आहे, तो दुसरा मॅच मैदानावरती जिंकलेला आहे. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. बैल ग